कर मोरेवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. येस, बेंगडेवाडीचे एक ग्रामस्थ आणि समाजसेवक सन्माननीय किसनदादा बेंगडे यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जात आहे. किसनदादा यायचं आहे, आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जात आहे. आणि या कॅमेरामॅनच्या मागे आम्हाला एक घराची चावी सापडली आहे. ती चावी कोणत्या खेळाडूची असेल त्या खेळाडूने ओळख पटवून ती चावी घेऊन जायची आहे. घराची चावी आहे, घराच्या बाहेर बसावं लागेल. घराची चावी हरवली तर किसनदादा बेंगडे यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. नक्कीच मागच्या मॅच मध्ये कटप्पा चंदू याने कुसळवाडीचं घर जाळलंय. त्यानेच घर बांधलं आणि त्यानेच घर जाळलं असं म्हणायला हरकत नाही, कारण फलंदाजी करताना सुरेख फलंदाजी करून सुरुवात करून दिली. चला पंच 10 मिनिटाचा टायमिंग द्या. पंच 10 मिनिटाचा टायमिंग लावा घड्याळामध्ये आणि ही मॅच 10 मिनिटात ही इनिंग संपली पाहिजे याची दक्षता घ्या. कुणाल आणि अभि ही स्ट्रायकिंग जोडी आपल्याला पाहायला मिळते. कुमार यायचं, कुमार आपल्याला शेवटचा पुकार असेल. कुमार मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचंय कुमार. आणि नक्कीच या ठिकाणी कटप्पाचा यथोचित असा सत्कार करण्यात येत आहे. कुसळवाडी संघातून कटप्पाचा सत्कार करण्यात येतोय. पहा मुंबई पोलीस रवींद्र सावंत काय सुरेख अशी गोलंदाजी. 2 चेंडू 2 डॉट चेंडू टाकलेत आतापर्यंत. हाताळल्या तिसरा चेंडू घेऊन निघालाय. कॅच साठी कॉल आहे. कॅच खाली प्रदीप येतोय. कॅच होईल का? आणि नक्कीच कुणालचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या 2 मॅच मध्ये कुणालने जरूर सुरेख अशी फलंदाजी केली होती. आता मात्र कुठेतरी अपुरा प्रयत्न पाहायला मिळाला कुणाल याच्याकडून. नवीन फलंदाज तुषार मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. पहा 6 ते 7 फुटावरून हात खाली येताना पाहायला मिळतोय. 6.5 6.4 हाईट आहे आणि त्याच्यानंतर हात एवढ्या वरती जातो. म्हणजे जवळजवळ 6 ते 7 फुटावरून गोलंदाजाचा हात खाली येताना पाहायला मिळतो. उंच कोरा असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेला रवी सावंत आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय.
यष्टीरक्षकाकडून कुठेतरी चूक होताना पाहायला मिळते प्रदीप याच्याकडून. या संघाचा कर्णधार आहे आणि अशा चुका कर्णधाराकडून होणं या संघासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. संघनायकाकडून जर अशा चुका होत असतील तर नक्कीच बाकीच्या संघाने त्यांच्याकडून काय शिकायचं. चंदू कटप्पाने त्यांच्या टीमला नक्कीच सावरलं देखील आणि घालवलं देखील. व्हाईट +1 अशा 2 धावा. पाच धावा आतापर्यंत धावसंख्येवर पाहायला मिळत आहेत. सुरेख अशी गोलंदाजी. एक षटक समाप्त. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. दुसरं षटक घेऊन कोणता गोलंदाजी येईल जरा लवकर स्पीडअप घ्या मोरेवाडी संघ. प्रदीप की अनिल, अनिल की प्रदीप, कोणता गोलंदाजी येईल. प्रदीप नाही, अनिल नाही तर प्रफुल्ल नावाचं शस्त्रास्त्र बाहेर काढलंय. मिस्टर SSPL पहिल्या पर्वाचा टेनिस बॉलमध्ये उत्कृष्ट गोलंदाज कुणाच्या नावावर गेला होता तर तो गोलंदाज नाव आहे प्रफुल्ल, गाव आहे मोरेवाडी. SSPL पर्व क्रमांक 1चा उत्कृष्ट असा गोलंदाज म्हणून ज्याच्या नावाची वर्णी लागली होती असा प्रफुल्ल गोलंदाजी मार्को सज्ज होताना पाहायला मिळतोय. चला जरा स्पीडअप घ्यायचं आहे. पंच टीम मीटिंग घेऊन देऊ नका, लगेच मॅचला सुरुवात करा. पहा एक नौकी टीम आपण पाहतोय कांती स्पोर्ट्स. चरण 2 फेरी जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये धडक मारली आहे आणि तिसऱ्या फेरीमध्ये देखील आपला चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. मोठे फटके येणं गरजेचं आहे. पहिला चेंडू, पंचांचा इशारा, पंचांच्या दोन्ही बाया वरती. क्रिकेटमधील नियम क्रमांक 22चं उल्लंघन करताना पाहायला मिळत आहेत. आणि थोड्याच वेळात जर आपण पाहिलं ना तर सीवूड्स येथे मच्छिंद्र स्मृती 11 आयोजित मच्छिंद्र स्मृती चषक 2024 पर्व क्रमांक 2 मध्ये आपल्या स्वराज्य 32 शिरा असोसिएशनची मॅच सुरू होणार आहे. क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न जरूर केला होता मात्र चेंडू गेलाय सीमा रेषे पार. चौकार. मिळतील धावा 4. यस अंबामाता 11 आरळा आणि सावंतवाडी संघ दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय. पंचांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. अंबामाता 11 आरळा आणि सावंतवाडी संघ दोन्ही संघाच्या संघनायकांनी या टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे. टॉससाठी यायचं आहे. प्रफुल्लने आतापर्यंत नियंत्रित गोलंदाजी केली होती. हाफ टॅकल टायमिंग प्रॉपर. अनिल चेंडूच्या खाली मात्र कुठेतरी होते गफलत आणि बाउंड्री रायडर आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत. पंचांचा निर्णय काय आहे. पंच चौकार. जरा बाउंड्री रायडर जरा निर्णय सांगा. यस पंचांनी निर्णय कुठेतरी बदललाय आणि षटकार येतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरला पाहिलं तर फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या रवी सावंत याने आणि प्रफुल्ल किती बॉल झाले. 3च बॉल झाले. 2च बॉल. 4 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. पुन्हा एकदा बॅडमिंटन स्ट्रोक आणि हा येतोय हॅन्ड हँडचा मॅग्निफिसंट षटकार. कुठेतरी गोलंदाजी चुकी करताना पाहायला मिळतोय.
30 धावांच्या वर जर स्कोरबोर्ड गेला तर नक्कीच कुठेतरी महागात पडू शकेल मोरेवाडी संघाला. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावर. चला टीम मीटिंग घेऊ नका, आम्हाला देखील माहिती आहे बक्षीस पात्र फेरी आहे, दोन्ही संघ प्रेशरमध्ये असतील. अनिलने कॅच सोडली की मॅच सोडली असं म्हणावं लागेल, कारण कॅच पकडली असती तर पुढचा षटकार नसता लागला, नवीन फलंदाज स्ट्राईकला आला असता. मात्र कॅच सोडली आणि मॅचचं दशा बदलली आहे. पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 24 धावा धावसंख्येवर लागलेल्या आहेत. या मॅचमध्ये देखील 28 धावांपर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय, 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंचा खेळ झालाय, 23 धावा. पुन्हा एकदा हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार येताना पाहायला मिळतोय. फलंदाज काय फलंदाजी करतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. 30 लॉस ऑफ 1 विकेट. कुठेतरी 5 धावा होत्या पहिल्या षटकाच्या अखेरीस आणि 4 चेंडूमध्ये आतापर्यंत पाहिलं तर प्रफुल्ल याने 25 धावा खर्च केल्यात. 25 धावा आतापर्यंत खर्च करताना पाहायला मिळतोय गोलंदाज प्रफुल्ल. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहे, 30 धावा झाल्यात. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 30 धावा धावसंख्येवर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चपराक बॅक टू बॅक षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. 36 धावा, 4 षटकार पाहायला मिळतात. फलंदाज तुषारच्या बॅट मधून काय ती फलंदाजी पाहायला मिळते. छत्तीस धावा आतापर्यंत धावसंख्येवर लागले. 1 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे, एकच बॉल बाकी, शेवटचा चेंडू अजून देखील शिल्लक आहे. 36 धावा धावसंख्येवर लागल्यात. कुठेतरी खराब अशी गोलंदाजी शेवटच्या चेंडूवर मात्र 37 धावा म्हणजे 32 धावा या ओव्हरमध्ये प्रफुल्लने खर्च केल्यात. 38 धावांचं लक्ष्य आहे. 12 चेंडू 38 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर मारावा लागेल, फटके मोठे फटके मारावे लागतील. रवी सावंत आणि प्रदीप यांना मोठे फटके पहिल्या चेंडूपासूनच खेळावे लागतील. मात्र गोलंदाज कुणाल अंगकाठीने जरूर बारीक आहे, पण कृष्णादादा वनारे आपल्याला विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावर यायचंय. आणि अर्जुन दादा मोहिते आपल्याला देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर यायचंय. अंबामाता विरुद्ध सावंतवाडी. दत्ता बेर्डे लगेच यायचे. दत्ता बेर्डे यांचं आगमन झालंय. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर या. सावंतवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 3 षटकांची ती लढत असेल.
चला सामन्याला सुरुवात करा. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या पंच आणि लगेच फलंदाज पाठवा. मोरेवाडी संघ 12 चेंडू आणि 38 धाव्यांची गरज आहे. प्रत्येक षटकामागे 18 धावा कराव्या लागतील. बरंच 38 धावा 18.36 ची सरासरीने धावगती बनवावी लागेल. म्हणजेच कुठेतरी 19 धावा प्रत्येक ओव्हरला बनवाव्या लागतील. सन्माननीय सचिनदादा मोरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक लेजंड खेळाडू, कुसुळेवाडी संघाचे लेजंड खेळाडू प्रदीप आणि रवी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. रवी असतील स्ट्रायकिंग एंडला. प्रदीप ना प्रदीप यस तू शेर तर मी 1.25 शेर असं दाखवून देतोय फलंदाज रवी सावंत. मुंबई पोलीस रवी सावंत पहिल्या चेंडूवर घणाघाती वार, पहिल्या चेंडूवर षटकार. उत्तराला प्रत्युत्तर नक्कीच चांगलं पाहायला मिळते. बॅटल पाहिलं तर दोन्ही पण तेवढीच तोड संघ आहेत. दुसऱ्या चेंडूवर देखील मारण्याचा प्रयत्न होता, मात्र मी देखील कोणत्या कच्च्या गोळीचा चेहरा नाही. मी देखील या ठिकाणी सुरेख गोलंदाजी करू शकतो. तू मला मारू शकतो तर मी देखील तुला मारू शकतो असं दाखवतोय. छोटा पॅकेट दवळा धमाका चपराक तर जरूर लगावले. खेळाडू येईल, पकडेल, गॅदर करेल, तोपर्यंत एकेरीला दुहेरीत कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता आणि 3 धावा पंच. आता या 3 धावा येतील ना. दोन धावा, धन्यवाद. 2 धावा, एक पळून आणि एक डिक्लेअरची अशा 2 धावा येतील. स्कोरबोर्डवर 2 धावा घ्या. जालिंदर दादा पन्हाळकर सकाळपासून पाहिलं तर स्कोररच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू आणि 8 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात आपल्याला स्कोरबोर्डवर. कॅचेटीचा कॉल आहे. खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे आणि कॅच होतोय. धरणीला दान. एकेरीला दुहेरीत आणि दुहेरीला तिहेरीत कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होईल का. 2 धावा पाहायला मिळतात आपल्याला. प्रदीप आणि रवी अशी जोडी पाहायला मिळते. नक्कीच रवीसाठी ही 100 मीटरची स्प्रिंट असेल असं म्हणायला हरकत नाही. पोलीस ग्राउंडवर अशा 100च्या स्प्रिंट रवी रोज मारत असेल. हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर. चेंडूला दिला भिरकावून आर पार परार सी माराशे पार. षटकार मिळतील धावा.
16 धावा आतापर्यंत धावसंख्येवर लागले आहेत. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अतुल दादा पन्हाळकर आपण व्यासपीठावर यायचंय. पहा बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतो प्रदीपच्या बॅट मधून. तुम्ही आमच्या गोलंदाजावर प्रहार करू शकता तर आम्ही देखील प्रहार करू शकतो असं दाखवून देताना पाहायला मिळतंय. फलंदाज प्रदीप आणि रवी आपल्याला पाहायला मिळतात. या षटकारानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. सहा चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. मित्रांनो या आधीच्या 2 मॅच मध्ये जर पाहिलं ना अतिशय कंजूस असा गोलंदाज कोण असेल तर त्याचं नाव आहे कुणाल. आणि एकदा कुणालसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कारण एवढ्या कमी वयात आणि एवढ्या कमी अंग एष्टीचा असून देखील काय ताकदीची गोलंदाजी आतापर्यंत केली. हॅट्स ऑफ मित्रा काय गोलंदाजी केली. तुझ्यासाठी एकदा नक्कीच सर्व टाळ्या वाजवतील. तुषार गोलंदाजी मार्क आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 16 धाव्यांची गरज. 1 धाव तर मिळेल. आता समीकरण असेल 5 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. 15 धाव्यांची गरज. 5 चेंडू 15 धाव्यांची गरज. 2 मोठे फटकार मॅच मध्ये विहीन करून देतील. सिंगल धाव तर पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होईल काय. कुणाल येतोय गॅदर करतोय फेकतोय तोपर्यंत एकाच धावेवर कुठेतरी रवीने स्वतःवर विश्वास दाखवला आहे. मी मारू शकतो असं रवीने आशा दाखवली आपल्या फलंदाजाला. 4 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज अजून देखील जिंकण्यासाठी. 3 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. मॅच अजून देखील ऑन आहे. 2 षटकार जर 2 चेंडूवर येत आहेत तर मॅच ऑन आहे. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर धामवडे संघाने देखील अशीच मॅच क्लोज आणली होती. 2 चेंडू 2 षटकार लावले होते. आता मात्र मॅच बनली आहे. बोला ना बोला की. यस यस ग्राउंडच्या बाहेर ज्या कोणाच्या गाड्या असतील त्यांनी कृपया सरळ लावून घ्या कारण ग्राउंडच्या बाहेर पाहिलं तर वादग्रस्त वातावरण निर्माण झालं आहे. तर ज्या कोणाच्या 4 व्हीलर 2 व्हीलर वेड्या वाकड्या लावल्या असतील तर कृपया सर्वांनी आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलर व्यवस्थित लावून या कारण बाहेर पाहिलं तर वादग्रस्त वातावरण झालं आहे. ग्राउंडच्या बाहेर वादग्रस्त वातावरण झालं आहे. त्यामुळे ज्या कोणाच्या गाड्या असतील त्यांनी कृपया व्यवस्थित गाड्या लावून या. रस्त्याच्या मध्ये ज्या खेळाडूंच्या गाड्या उभ्या असतील त्यांनी कृपया व्यवस्थित गाड्या लावून या. आणि अशा तऱ्हेने क्रांती स्पोर्ट्स चरण ठरतोय या जय मल्हार चषक 2024 दुसरा संघ क्वालिफाय करणारा दुसरा संघ ठरतोय. चला सावंतवाडी संघ आपले फलंदाज पाठवा. अंबामाता 11 आरळा आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नन ऑफ द मिस्टर तुषार यायचं. तुषार पहा एकाच टायमिंगला 2 जागे क्वालिफाय झालेत. हा संघ क्रांती स्पोर्ट्स चरण चेंबूरमध्ये गाठल्यामध्ये चालू असलेल्या सामन्यामध्ये देखील क्रांती स्पोर्ट्स चरण टॉप 3 मध्ये दाखल झाला आहे आणि नवी मुंबईमध्ये नगरीमध्ये येऊन देखील जय मल्हार चषक 2024 या स्पर्धेमध्ये देखील यशस्वी झाला आहे.